तर नमस्कार मित्रांनो, ही पिठाची गिरणी आहे. आपण आपला दूध व्यवसाय सुरू केल्यामुळं आपल्याला मकाचा भरडा सारखा वारंवार लागतोय. त्याच्यामुळं आपण ही गिरण आणलेली आणि आठवड्याला एक पोतं लागत होतं आपल्याला मकाचा भरडा. त्यामुळं त्यासाठी आपण ही गिरण आणलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी करता येतात. याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे बघा, आपण याच्यामध्ये काय काय करू शकतोय. बघा इथं गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा, तांदूळ, त्याच्यामध्ये उडीद ते दिलेलं आहे. उडीद डाळ वगैरे, हरभऱ्यापासून आपण हरभऱ्याची डाळ बनवू शकतो किंवा मुगापासून आपण मुगाची डाळ बनवू शकतो. मिरची सुद्धा ही करता येते याच्यात. गहू, धने, बरंच काय 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 करता येते. नाही इथं अशा जाळ्या दिलेल्या आहेत आपल्याला वेगवेगळ्या. गिरणीमध्ये कसं पीठ बारीक मोठं करण्यासाठी आपण जातं वर खाली करतो, तसं हे पीठ बारीक मोठं करण्यासाठी हे जाळे आहेत. हे बघा, ही ज्वारीसाठी, ही मक्यासाठी आणि बरंच काही काही अशा वेगवेगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत. तर आता याला सुरू करतो मी. याच्यामध्ये आपण तांदूळ घेतलेला आहे, तांदूळ बारीक करण्यासाठी. आणि तांदूळ पण करायचं आहे आणि ज्वारी पण करून बघूया नंतर कशी येते. त्याला खाली अशा पद्धतीने बघा, इथं टोपण आहे आणि ही जी जाळी आहे, आपल्याला जो धान्य बारीक करायचं आहे त्यानुसार ही जाळी आपण टाकायची. आता मला ही तांदूळ बारीक करायचे आहेत, त्याच्यामुळे ही एकदम बारीक पीठ येण्यासाठी ही एकदम लहानशी जाळी टाकली मी इथे. अशी साधे सोपं कोणीही बसवू शकते अशा पद्धतीनं. आणि हे फिरते आतमध्ये, त्यामुळेच पीठ तयार होतं इथं. ते असं बसवायचं आणि हे आपण इथून पण उघडून बघू शकतो बघा. तर याला 3 HP मोटर आहे आणि सिंगल फेज. खाली पिठासाठी सुद्धा ही कापड इथं दिलेलं आहे बघा. हे असं लावायचं, याच्यानंतर या डब्यामध्ये पीठ पडते. तर याला चालू करूया आपण, बघूया कसं पीठ तयार होते. बघा, चालू केले आता. चालू असताना काढता येत नाही, पीठ बाहेर होतं. त्याच्यामुळे झाल्यानंतर आपण बंद करून मग बघूया पीठ कसं आलं. एवढं राहिले. आता याच्यात ज्वारी मिक्स करून दळायची. टाका ते, काढ डबा दळून दळ. 5 मिनिटामध्ये 2 शेर तांदूळ दळायचे झाले. बाबा, हे पावडर सगळी पावडर लावायसारखी. पावडर लावायची, एकदम बारीक पीठ आहे. भातोडी घालायची. हे भातोड्या घालण्यासाठी दळलेलं. भातोड्या. तर ज्वारीचं पीठ कसं येते बघूया आपण. ज्वारी दळायची, थोडंसं तांदूळ मिक्स केलं आहे आपण. ह्याची चाळणी घालू का भरडी? थोडं मोठं येतं म्हणजे, गव्हाचं लय बारीक येते.